पाहू शकता आज तेवान पिंक पेरूविषयी आपण माहिती देणार आहोत. तर आपण याची लागवड 5 ऑक्टोबर रोजी केलेली आहे. आज जवळपास याला 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. 3 महिन्यामध्ये आपण बघू शकता की चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे. फुटव्यांची संख्या असो किंवा झाडावरती असलेला ग्रीटनेस आपण बघू शकता. झाडामध्ये 1 2 3 4 5 6 7 अशा चांगल्या प्रकारे फुटवा झालेला आहे एकसारखा. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 2 महिन्याला गेल्या 5 तारखेला आपण याची शेंडा छाटणी आणि फळ लागलेले छाटून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आज 3 महिने कंप्लीट झालेले. 1 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता की फाटे असो फुटवा असो किंवा झाडावरती हिरवी कळा ही आज पसरलेली आहे. आणि आता ही जवळपास 3 महिने 2 दिवसाला 3 महिने कंप्लीट होतात. या पद्धतीनं आपण झाडाचं डेडिकेशन आणि काटकसरीनं मेहनत करून या लेवलचं आपण झाड बनवलेलं आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा भेसळ डोस किंवा कसल्याही प्रकारचा आळवणी किंवा वॉटर सरोवर न सोडता या लेवलची ग्रोथ आपण झाडावर आणलेली आहे. यामध्ये आपण ऑर्गॅनिक म्हणून शेणखताचा फक्त वापर केलेला आहे. एका झाडाला जवळपास 1 किलो किंवा एक छोटं टोपलं टाकलं असं बाजूनं टाकून दिलं होतं. तर या अशी योग्य प्रमाणात वाढ झालेली आहे. तेव्हा पेरूविषयी कसल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा कसल्याही प्रकारचं काही अडचण असल्यास आपल्याला कळवावे. तुम्हाला योग्य तो सल्ला मिळून जाईल. आज तुम्ही बघू शकता की 3 महिने कंप्लीट होऊन झालेले आहेत बागेला. आणि बघू शकता तुम्ही फुटव्यांची संख्या, झाडावरचा हिरवा पळकणा अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. तुम्हालाही या पद्धतीने नियोजन करा वाटत असलं तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत जातील. आपण बघू शकता की इकडं बी सर्वत्र 1 2 नाही किंवा चांगले झाडं दाखवत नाही, सर्वत्र बघू शकता. हे बघा याला पण बघा 1 2 3 4 5 असे चांगल्या प्रमाणात फुटवा आहे. हिरवा ग्रेसनेस कशी कळा आहे बघा. इकडे पुढी पण बघू शकता, याच्यात पण बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही काही वॉटर सोल्युबलचा काही भाग घेतला का याच्यामध्ये? नाही, कसल्याही प्रकारचं वॉटर सोल्युबल सोडलेलं नाही. ऑर्गॅनिकमध्ये आपण फक्त शेणखताच वापरलं का? हां, शेणखतावर थोडी प्रक्रिया केली होती. ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस याचं किंवा घोळ मिळून टाकले होते. चांगल्या पद्धतीने शेणखत करून तयार केलं होतं. तुम्ही बघू शकता, बाजूला पण बघू शकता कसल्या प्रकारचं दिसत असेल ते बघा. याच्यामध्ये आंतरपीक घेतल्याने काही पेरूला काही अडचण समस्या? कसल्याही प्रकारची अडचण नाही. आज रोजी मिरचीला पण 3 महिने झालेले आहेत. चांगल्या प्रकारे मिरचीचं सुद्धा उत्पादन आंतरपिकामध्ये निघून जातं. जोपर्यंत आपला पेरू डेव्हलप होईल, जोपर्यंत आपली छाटणी घ्यायला येईल, तोपर्यंत ही मिरची आपली निघून जाणार आहे. कसल्याही प्रकारची यामध्ये अडचण नाही. आतापर्यंत मिरचीमध्ये किती माल निघाला आपला? मिरचीमध्ये 2 टन माल निघालेला आहे. पण जांबाची आपण बघू शकता या पद्धतीनं आपण डेव्हलप केलं. लावलं तेव्हा रोपटं असं एक 10 सेंटीमीटरचं रोपटं असेल हे जवळपास. तर आपण धाराशिव जिल्ह्यावरून हे रोप आणलेले होते. बघू शकता आज 3 महिने कंप्लीट होऊन बाकीला 3 महिने कंप्लीट होत आहेत. अजूक 3 महिन्यामध्ये आपण याची पहिली छाटणी घेणार आहोत मालासाठी. जवळपास आपण एप्रिल महिन्यामध्ये याची पहिली छाटणी घेणार आहोत. नंतर आपला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये आपला माल येणार आहे. जवळपास 12 महिन्यामध्ये आपल्याला पेरू हा मार्केटला आणायचा आहे. आणि आपण आणून दाखवणारच. आपल्या पेरूविषयी कसलीही समस्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा. आमचा संपर्क आहे 75 22 93 30 78. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.